तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी जी वार्षिक परीक्षा होणार आहे 2025 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर काही सराव प्रश्नपत्रिका मागच्या व्हिडिओपासून सुरू केल्या होत्या. तर या व्हिडिओमध्ये आपण वार्षिक परीक्षामध्ये गणित भाग 2 हा जो आपला विषय आहे, भूमिती म्हणतो त्याला आपण. तर त्याची ही सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतो. तर ही सराव प्रश्नपत्रिका यासारखे प्रश्न आणि यासारखे इतर प्रश्न जे आहेत त्याची तयारी चांगली करा. या प्रश्नपत्रिकेचा उपयोग फक्त आणि फक्त तुमच्या सरावासाठी करा. म्हणजे हे प्रश्न तर कराच. पण एक पाठ्यपुस्तकातले यासारखे इतर जे प्रश्न आहेत त्यांची सुद्धा तयारी करा. याचा तुम्हाला वार्षिक परीक्षेमध्ये नक्की उपयोग होईल. आता प्रश्न क्रमांक 1 काय आहे? पुढील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. योग्य पर्याय फक्त निवडायचा. 2x आणि त्या 3x वजा 40 हे जर सम्मुख कोण असतील समभुज चौकोनाचे तर x ची किंमत काढायची. तर सम्मुख कोण हे काय असतात? नेहमी समान असतात. म्हणजे 3x वजा 40 बरोबर किती असणार आहे? 2x. हे दोन्ही समान येणार आहेत कोण. मग आता हा अधिक 2x इकडे येऊन वजा होईल. म्हणजे 3x वजा किती येईल? 2x येईल आणि वजा 40 इकडे येऊन अधिक होईल. 3 वजा 2 1x म्हणजे आपण x लिहूया. x बरोबर किती येणार? 40. याचं अचूक उत्तर किती असणार आहे? पर्याय डी 40. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे दुभाजक एक संपाती असतात. त्याला काय म्हणतात? अंतरकेंद्र असं म्हणतात. लक्षात ठेवा. कोण दुभाजक काढले की आपण अंतर्वर्तुळ काढतो आणि त्याच्या केंद्राला काय म्हणायचं? अंतरकेंद्र. आता y बरोबर x. तर या बिंदूचे निर्देशक खालीलपैकी कोणत्या स्वरूपात असतील? तर ई दोन्ही पण काय असतील? ई हे त्याचे. त्यानंतर sin 90 ची किंमत खालीलपैकी कोणती? sin 90 बरोबर किती येणार आहे? त्याची किंमत येणार आहे 1. अशा पद्धतीने. आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत. वृत्तचित्तीचं घनफळ काढायचं सूत्र आहे ते लिहायचं. व्याख्या लिहायची वर्तुळाची त्रिज्या. समलंब चौकोनाचा कोणताही एक गुणधर्म लिहायचा आणि y अक्षाचं समीकरण. y अक्षाचं समीकरण x बरोबर 0. तसं x अक्षाचा विचार तर y बरोबर 0. त्यानंतर हा पुढचा कृतीयुक्त प्रश्न आहे. हा प्रश्न ही आकृती बघा आणि याच्या खाली जी कृती आहे म्हणजे योग्य चौकटी भरायची 4 चौकटी या 4 ठिकाणी इथे. हे व्यवस्थित बघा. त्याच्यानंतर दुसरी एक आहे जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. हे इथं वापरायचं आणि ही पण कृती पूर्ण करायची पुढची. त्याच्यानंतर पुढचे कोण पीच्या समोरची बाजू कुठली, लगतची बाजू कुठली, समोरील बाजू, लगतची बाजू ते तिथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे. त्रिज्या गोलाची 21 सेंटीमीटर आहे तर त्याचं घनफळ काढा. पायची व्हॅल्यू ही साइन थिटा बरोबर 4/5 असेल तर कॉस थिटा काढा. खालीलपैकी समीकरणांचे x अक्षाला समांतर आणि कुठले y अक्षाला समांतर ते लिहायचे. त्याच्यानंतर हा जो आहे पुढे याच्यावरून OQ काढायचा. OQ किती येतोय तो काढायचा. कोणताही समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो हे सिद्ध करायचं. पक्ष साध्य सिद्ध तिन्ही पण त्याच्यामध्ये लिहा. आता पुढे प्रश्न क्रमांक 3 इथे सुद्धा कृती पूर्ण करायची. 6 चौकटी असतील. 6 भरले की अर्ध्या गुणाने 3 मार्क असे मिळून जातो. तर इथे ही कृती इथे पूर्ण करायची. त्याच्यानंतर वक्र पृष्ठबळ आहे. खालील बिंदू कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहे हे ठरवायचं आहे. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. किंमत काढायची cos 60° cos 30°. त्यानंतर त्रिकोण LMN मध्ये LN बरोबर 7.2 सेंटीमीटर, M 105, MN 6.4. तर त्याचं त्रिकोण काढायचं आणि त्याचे परिवर्तुळ काढायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. आलेख काढायचा या समीकरणाचा. त्याच्यानंतर इथे हा काटकोन त्रिकोण दिलेला आहे याच्यावरून साइन वर्ग थिटा आणि कॉस वर्ग थिटा यांची किमती काढायची. हे मत्स्यालयाचं उदाहरण आहे. ते सर्व वाचा आणि याच्यात जास्तीत जास्त किती पाणी मावेल ते शोधून लिहायचं आहे. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा. दोन्ही दिलेले. दोन्हीपैकी एक सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे दोन्ही करा. पहिल्यासाठी ही आकृती आहे आणि दुसरा प्रश्न वेगळा आहे. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या बाजूचे गुणोत्तर 3:4 आहे. त्यांची परिमिती 112 सेंटीमीटर असेल तर प्रत्येक बाजूची लांबी किती ते काढायची. इथे तुमचा एकूण 40 गुणांची जी सराव प्रश्नपत्रिका आहे इथे पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढच्या ज्या सराव प्रश्नपत्रिका आहेत त्या तुमच्याशी
शेअर करूया. ओके. थँक्यू.